सोलापूर येथील श्री सोलापूर श्री गुजराती मित्र मंडळ, रोटरी कॉप्स परिवार सोलापूर व एच.व्ही. देसाई आय हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन शनिवार दिनांक 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 दरम्यान गुजरात भवन येथे घेण्यात आले होते। एच.आय. हॉस्पिटल पुण्याचे मेडिकल डायरेक्टर डॉक्टर कुलदीप डोळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। अध्यक्षस्थानी गुजराती मित्र मंडळाचे अध्यक्ष मुकेश मेहता होते। डॉक्टर कुलदीप डोळे यांनी आपल्या भाषणात या शिबिराचे आयोजनासाठी गुजराती मित्र मंडळ व रोटरी कॉप्स परिवाराचे आभार मानत अशा प्रकारचे शिबिर घेऊन समाजातील गरजू रुग्णांना मोलाची मदत केली असल्याचे प्रतिपादन केले। या प्रसंगी त्यांच्या हस्ते गुजराती मित्र मंडळाच्या परिसरात नव्याने स्थापन कायमस्वरूपी नेत्र तपासणी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले। या सेंटरद्वारे गरजू रुग्णांना मोफत नेत्र तपासणी करण्यात येणार असून आवश्यक रुग्णांना मोफत शस्त्रक्रियाही करण्यात येणार आहे। या शस्त्रक्रिया प्रसंगी पुण्याच्या एच.व्ही. देसाई नेत्र रुग्णालय येथे करण्यात येतील व जाण्या येण्याची सोयही रुग्णालय करणार आहे असे त्यांनी जाहीर केले। या शिबिरात गरजू रुग्णांना चष्म्याचा नंबर आल्यास चष्माही मोफत देण्यात आला। नेत्र शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी दीप प्रज्वलन करताना प्रमुख पाहुणे डॉक्टर कुलदीप डोळेंसह डावीकडून रोटरी कॉप्स सोलापूर परिवाराचे उपाध्यक्ष अंबादास गड्डम, अध्यक्ष अविनाश मठपती, उपाध्यक्ष मणिकांत दंड, अध्यक्ष मुकेश मेहता, डॉक्टर अतुल हेगडे, सचिव जयेश पटेल, दवाखाना कमिटी चेअरमन भरत शहा आदी उपस्थित होते। मी मुकेश मेहता, श्री सोलापूर गुजराती मित्र मंडळाचा अध्यक्ष। आज आमच्या या मंडळामध्ये पुणे स्थित एच.व्ही. देसाई आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आम्ही कायमस्वरूपी नेत्रचिकित्सा केंद्राचे उद्घाटन एच.व्ही. देसाई आय हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर श्री डॉक्टर कुलदीप डोळे यांच्या हस्ते करण्यात आले आणि हे कायमस्वरूपी जे चिकित्सा केंद्र उभा केलेले आहे ते रोज सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत रविवारखेरीज येथे कायमस्वरूपी चालू राहणार आहे आणि येथे मोतीबिंदू, ग्लुकोमा वगैरे आजाराचे निदान करण्यात येईल आणि श्री सोलापूर गुजराती मित्र मंडळ आणि एच.व्ही. देसाई या संयुक्त विद्यमानाने आयोजित या कॅम्पमध्ये रोटरी क्लब इथे सोलापूरमध्ये 12 आहेत। त्या 12चे आम्ही गुगल फॉर्म काढले होते। त्यांचं रजिस्ट्रेशन 649 झालं आणि ते रजिस्ट्रेशन आम्हाला बंद करावं लागलं। श्री सोलापूर गुजराती मित्र मंडळ येथे 150चं रजिस्ट्रेशन झालं होतं आणि आज ताबडतोब येणारे कमीत कमी 150च्या वर लोक आले। म्हणजे मला असं वाटतं की इथं आज 900च्या वर आकडा गेलेला आहे आणि आतापर्यंत सकाळपासून हे शिबिर चालू आहे 9 वाजल्यापासून आणि आता आम्ही 2 वाजेपर्यंत सांगत आहोत आणि ते संपल्यावर कायमस्वरूपी जे आपल्या श्री सोलापूर गुजराती मित्र मंडळाच्या याची मनापासून धन्यवाद करतो। जेणेकरून आमच्यासारख्या गोरगरीब आणि गरजू व्यक्तींना यांनी जे मदत केलेली आहे, मोफत मोतीबिंदू आणि डोळ्याचे विविध आजार